वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 6वी सायन्स विषयातील दुसरा धडा मेजरमेंट याचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत. सजेस्ट द अप्रोप्रिएट वर्ड फॉर द फॉलोइंग ब्लँक्स. आता तुम्हाला खाली गाळेल जागा दिलेली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, योग्य तो शब्द सांगायचा आहे. द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग द टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोमीटर. आपण थर्मोमीटरच्या मदतीनं टेम्परेचर मोजतो. नेक्स्ट, द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द ह्युमन बॉडी इज 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं, तर 37 डिग्री सेल्सिअस असतं. नेक्स्ट, व्हेन अ मेजरिंग डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट, दॅट पॉईंट इज कॉल्ड रेफरन्स पॉईंट. फोर्थ, 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. फिफ्थ, इन द ग्लास बल्ब ऑफ द थर्मामीटर कलर्ड अल्कोहोल इज फिल्ड. अल्कोहोल सोडून मर्क्युरी सुद्धा त्याच्यामध्ये वापरला जातो टेम्परेचर चेक करण्यासाठी. नेक्स्ट, द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्व्हिन. तो कॅपिटल के अक्षरानं दाखवला जातो. विच इन्स्ट्रुमेंट्स विल यू यूज फॉर द फॉलोइंग मेजरमेंट्स, स्टेट द नेम ऑफ अप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट. खालील गोष्टी मोजण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीचा वापर कराल, कोणती साधनं वापराल असं विचारलेलं आहे. लेंथ ऑफ पेन्सिल ऑर पेन. पेन किंवा पेन्सिलची जर तुम्हाला लेंथ मोजायचं असेल, तुम्ही काय वापरणार, तर तुम्ही रूलर वापरा. नेक्स्ट, युअर ओन हाईट. तुमची उंची मोजण्यासाठी काय वापराल, मेजरिंग टेप. द सर्कम्फरन्स ऑफ द लार्ज ट्री ट्रंक. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय करा, मेजरिंग टेप वापरा. सर्कम्फरन्स म्हणजे झाडाचा बुंध्याचा जो घेरा असतो तो मोजण्यासाठी तुम्ही काय वापरणार, मेजरिंग टेप वापरणार. थिकनेस ऑफ इरेजर, व्हर्नियर कॅलिपर. फाइंड माय पेअर, जोड्या लावायच्या आहेत. एसआय युनिट ऑफ लेंथ, इतर बी ग्रुपमध्ये तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत. लेंथचं एसआय युनिट काय आहे, मीटर आहे. युनिट यूज इन रिसर्च एक्सपेरिमेंट करताना आपण टेम्परेचर मोजण्यासाठी युनिट कोणतं वापरलं जाईल, तर केल्विन. मेजरमेंट युजिंग हँडस्पॅन, नॉन स्टँडर्ड मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट. आता हातानं मोजणं ही नॉन स्टँडर्ड मेथड आहे. फोर्थ, रेड कलर्ड लिक्विड इन थर्मामीटर. कोणत्या, त्याचं नाव काय, तर अल्कोहोल. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेली वाक्य ही ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे सांगा. 1 किलोमीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, फॉल्स. इफ अ रुलर अँड मेजरिंग टेप्स आर युज्ड टू मेजर लेंथ अँड लेंथ ऑफ द टेबल विल बी डिफरंट. समजा टेबलची लेंथ मोजणार आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही रुलर वापरले आहे आणि मेजरिंग टेप वापरला, तर दोन्हीनं मिळणारी जे तुम्हाला लेंथचं सेंटीमीटर इंचेसमध्ये जी काही मोजाल ती सेमच असणार आहे, वेगळी असणार नाही. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. डिजिटल थर्मोमीटर इज युज्ड टू मेजर द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर इन लॅबोरेटरी. आता लॅबमध्ये तुम्ही प्रयोग करताना कोणता थर्मोमीटर वापरणार, तर डिजिटल थर्मोमीटर वापरतात असं इथं म्हटलेलं आहे, पण हे चुकीचं आहे. इथं कुठला वापरला जातो, तर लॅबोरेटरी थर्मोमीटर वापरला जातो. एरर इन ऑब्झर्वेशन कॅन लीड टू मिस्टेक व्हाईल रेकॉर्डिंग टेम्परेचर. हे ट्रू आहे. ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी टोल्ड जस्ट बाय टचिंग इट. एखाद्या गोष्टीला तुम्ही हात लावून त्याचं ॲक्युरेट टेम्परेचर सांगू शकता, हे फॉल्स आहे. अरेंज द फॉलोइंग युनिट्स इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. खाली तुम्हाला काही युनिट दिलेले आहेत, ते तुम्ही काय करायचं आहे, बिगेस्ट टू स्मॉलेस्ट अरेंज करायचं आहे. आन्सर्स बघा. पहिल्यांदा 1 किलोमीटर हे सगळ्यात बिगेस्ट येणार आहे. त्याच्यापेक्षा लहान आहे 1 मीटर, त्याच्यानंतर 1 सेंटीमीटर लहान आहे आणि त्याच्यापेक्षा लहान 1 मिलीमीटर असणार आहे. 6 क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्मॉलेस्ट लेंथ दॅट कॅन बी मेजर्ड युजिंग द रुलर फ्रॉम द कंपास बॉक्स. सगळ्यात छोटं युनिट कंपास बॉक्समध्ये रुलरवरती तुम्ही जर बघितला तर कुठलं असणार आहे, तर 1 मिलीमीटर हे तुमचं सगळ्यात लहान लहान मेजरिंगचं लहान युनिट असणार आहे. विच युनिट विल यू यूज व्हाईल मेजरिंग द फॉलोइंग. खालील गोष्टी मोजण्यासाठी कोणत्या युनिट तुम्ही वापराल. लेंथ ऑफ बुक सेंटीमीटर, थिकनेस ऑफ की
मिलीमीटर. डिस्टन्स बिटवीन नागपूर अँड मुंबई किलोमीटर. लेंथ ऑफ क्लॉथ मीटर. लेंथ ऑफ बुक म्हणजे काय, पुस्तकाची लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटरमध्ये तुम्ही मोजू शकता. थिकनेस ऑफ की म्हणजे किल्लीची जाडी तुम्ही मिलीमीटरमध्ये मोजू शकता. नागपूर आणि मुंबई या दोन शहरातलं अंतर हे किलोमीटरमध्ये मोजता येईल. आणि लेंथ ऑफ क्लॉथ म्हणजे कापडाची लांबी मीटरमध्ये मोजता येते. वाय इज देअर अ नीड ऑफ स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स. स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरणं किंवा लॅबमध्ये वापरणं का गरजेचं आहे? बिकॉज दे गिव्ह ॲक्युरेट अँड युनिफॉर्म मेजरमेंट. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, आपण जे मोजणार आहोत ते ॲक्युरेट असतं, म्हणजे अगदी अचूक असतं. आणि कुणीही कोणत्याही व्यक्तीनं किंवा स्थान बदलून जरी मोजलं तरी त्याच्यामध्ये फरक पडत नाही. दे आर एक्सेप्टेड एव्हरीवेअर. ते सगळीकडं त्याला मान्यता दिलेली आहे. दे अवॉइड कन्फ्युजन अँड मिस्टेक्स. त्यामुळं होणारा गोंधळ आणि चुका टाळता येतात. दे हेल्प इन सायन्स, ट्रेड, कन्स्ट्रक्शन अँड डेली लाईफ. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम असू दे, ट्रेड म्हणजे आपण बाजारात गेला तर खरेदी विक्रीचे जे व्यवहार होतात, म्हणजे किलोमध्ये वगैरे धान्य घेणं, लिटरमध्ये दूध घेणं, अशा ज्या गोष्टी असतात तिथं सुद्धा चुका होत नाहीत. आणि सायन्समध्ये तर आवश्यक आहेच. Obtain information about the measurements used in earlier days in your area to measure distance, weight and volume. तुमच्या एरियामध्ये डिस्टन्स, वेट आणि व्हॉल्यूम मोजण्यासाठी अगोदरच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी वापरल्या जात होत्या हे तुम्ही सांगायचं आहे. आता डिस्टन्स कशामध्ये मोजलं जायचं, तर हँडस्पॅनमध्ये, म्हणजे हाताचं एक कोपर किंवा वितीनं माप घेऊन. फूट स्टेपमध्ये क्युबिट म्हणजे एल्बो टू फिंगर टिपपर्यंत अशा पद्धतीनं मोजलं जायचं. वेट आहे हे शेर, तोला, मन. पूर्वीच्या काळी सोनं हे तोळ्यामध्ये मोजलं जायचं. शेर हे धान्य मोजण्यासाठी, मन हे धान्य मोजण्यासाठी वापरलं जायचं. व्हॉल्यूमसाठी एक भांडं, दोन भांडं किंवा एक कप, दोन कप, एक घागर किंवा एक बादली. त्याच्यानंतर शेर हे कशासाठी, ग्रेन्स म्हणजे धान्यासाठी वापरलं जायचं.